हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ पाहणार आहोत। जिल्हा न्यायालय भरतीचा कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जिल्हा न्यायालय भरती 2024 शिपाई हमाल कट ऑफ याबद्दल मित्रांनो आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एक कट ऑफ बद्दल एक आयडिया येईल। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हा आपला चॅनल आहे मराठी अनिकेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे मित्रांनो, जिल्ह्याचं नाव आहे बघा जिल्हा अहमदनगर। पद शिपाई हमाल, जागा बघा या जिल्ह्यासाठी 80 जागा आहेत आणि या जिल्ह्यासाठी मित्रांनो जवळपास 560 विद्यार्थी घेतले जाणार आहेत आणि एकूण अर्ज आलेले आहेत 12,360। तर या जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 17 किंवा 17+ जाऊ शकतो। हा जो कट ऑफ आहे तो अंदाजित आहे। 80 जागा आहेत आणि जवळपास 560 विद्यार्थी घेतले जाणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा जिल्हा अमरावती, पद शिपाई हमाल, जागा आहेत 53, 371 विद्यार्थी घेतले जाणार आहेत आणि एकूण अर्ज आलेले आहेत 10,014। कट ऑफ मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा 17 किंवा 17+ जाऊ शकतो। या रेंज मध्ये कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट जिल्हा आहे जिल्हा अकोला, पद शिपाई हमाल, जागा आहेत 44 आणि टोटल विद्यार्थी घेतले जाणार आहेत 308 आणि एकूण अर्ज आलेले आहेत 5,317। त्यानंतर या जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे तो 16 किंवा 16+ कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे, हा जो कट ऑफ मी सांगत आहे हा एक अंदाजित कट ऑफ आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जिल्हा आहे, जिल्ह्याचं नाव आहे जिल्हा बीड, पद बघा शिपाई हमाल, जागा आहेत 44, एकूण विद्यार्थी घेतले जाणार आहेत 308 विद्यार्थी घेतले जाणार, एकूण अर्ज आलेले आहेत 5,287 आणि कट ऑफ मित्रांनो तुम्ही पाहू शकता 15 किंवा 16 या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो या जिल्ह्याचा, किंवा 16+ सुद्धा जाऊ शकतो, 15, 16, 17 या रेंज मध्ये जाईल। ठीक आहे, नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पद शिपाई हमाल, जागा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल जागा आहेत 52 आणि विद्यार्थी घेतले जाणार आहेत 364 आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत मित्रांनो या भरतीमध्ये ते आलेले आहेत 8,116 आणि या जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 18+ जाऊ शकतो किंवा 18 वरती सुद्धा स्टॉप होऊ शकतो मित्रांनो, म्हणजे 18+ तुम्ही या ठिकाणी पकडून चला। हा जो कट ऑफ आहे तो अंदाजित आहे। ठीक आहे, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा कट ऑफ बघा, पद आहे शिपाई हमाल, जागा आहेत 76, एकूण विद्यार्थी घेतले जाणार आहेत 532 आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 12,243। कट ऑफ मित्रांनो नाशिक जिल्ह्याचा 19+ जाऊ शकतो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे परभणी जिल्हा, तर बघा पद शिपाई हमाल, जागा आहेत 60, टोटल विद्यार्थी घेतले जाणार मित्रांनो 420 विद्यार्थी घेतले जाणार एकूण आणि एकूण अर्ज आलेले आहेत 10,306। कट ऑफ मित्रांनो 16+ जाऊ शकतो, हा कट ऑफ अंदाजित आहे। ठीक आहे, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे पुणे जिल्हा, तर पद शिपाई हमाल, जागा आहेत 108 आणि टोटल विद्यार्थी घेतले जाणार 756, एकूण जे अर्ज आलेले आहेत मित्रांनो ते आलेले आहेत 16,257। कट ऑफ मित्रांनो 18 ते 19+ जाऊ शकतो, या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे ठाणे जिल्हा, पद शिपाई हमाल, जागा आहेत 105 आणि टोटल विद्यार्थी घेतले जाणार आहेत 735, एकूण अर्ज आलेले आहेत 13,781। कट ऑफ मित्रांनो 17 ते 18+ जाऊ शकतो, अंदाजित कट ऑफ आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे मित्रांनो शहर दिवाणी मुंबई, पद शिपाई हमाल, जागा आहेत मित्रांनो 126 आणि याच्या 7 पट विद्यार्थी घेतले जाणार, म्हणजे 882 विद्यार्थी ची निवड होणार आहे आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 15,788। या ठिकाणी अर्ज थोडे जास्त आलेले आहेत। कट ऑफ मित्रांनो 17+ जाऊ शकतो, हा कट ऑफ अंदाजित आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे मुख्य दंडाधिकारी मुंबई, पद शिपाई हमाल, जागा आहेत 46 आणि 46च्या 7 पट विद्यार्थी घेतले जाणार, म्हणजे जवळपास 322 विद्यार्थी घेतले जाणार आहेत आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत या जिल्ह्यासाठी ते आलेले आहेत टोटल 1260 अर्ज आलेले आहेत आणि कट ऑफ मित्रांनो या जिल्ह्याचा 17+ जाऊ शकतो, हा कट ऑफ अंदाजित आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा,
तर पद बघा शिपाई हमाल जागा आहेत 33 आणि टोटल जे विद्यार्थी घेतले जाणार आहेत ते घेतले जाणार आहेत 231. 7 पट विद्यार्थी. एकूण जे अर्ज आलेले आहेत मित्रांनो ते आले 4708 आणि कट ऑफ जो आहे मित्रांनो या जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याचा 16+ जाऊ शकतो. हा एक अंदाज आहे मित्रांनो, अंदाजित कट ऑफ आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे लघुवाद न्यायालय मुंबई. पद शिपाई हमाल जागा आहे टोटल 75. 75च्या 7 पट विद्यार्थी घेतले जाणार म्हणजे टोटल 525 विद्यार्थी घेतले जाणार. एकूण अर्ज आलेले आहेत 2930 आणि या जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे तो 16+ जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जिल्हा आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यासाठी बघा शिपाई हमाल जागा आहेत 23 आणि टोटल जे विद्यार्थी घेतले जाणार ते घेतले जाणार 161. एकूण अर्ज आलेले आहेत 3032. कट ऑफ मित्रांनो 14 ते 15 या रेंज मध्ये वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ जाऊ शकतो, कारण की वॅकन्सी पण थोड्या कमी आहेत आणि त्या लेवल मध्ये कॉम्पिटिशन पण कमी आहे. 3000 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. जागा आहेत 26. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 182. एकूण अर्ज आलेले आहेत 2982. कट ऑफ मित्रांनो जाऊ शकतो 15+. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा पद शिपाई हमाल जागा आहेत 25 आणि टोटल विद्यार्थी घेतले जाणार 175. एकूण अर्ज आलेले आहेत 3543 आणि कट ऑफ मित्रांनो 16+ जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याचा कट ऑफ बघा पद शिपाई हमाल जागा आहेत 35. एकूण विद्यार्थी घेतले जाणार 245 आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 5440. म्हणजेच कट ऑफ किती जाऊ शकतो मित्रांनो 15+ कट ऑफ जाऊ शकतो सातारा जिल्ह्याचा. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्याचं बघा पद शिपाई हमाल जागा आहेत 15 आणि टोटल विद्यार्थी घेतले जाणार 105. एकूण अर्ज आलेले आहेत 2620. कट ऑफ मित्रांनो सांगली जिल्ह्याचा 14 ते 15 या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो किंवा 15+ सुद्धा जाऊ शकतो. हे एक अंदाजित आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्याचं बघा मित्रांनो पद शिपाई हमाल जागा आहेत 25. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 175. एकूण अर्ज आलेले आहेत 2782 आणि कट ऑफ किती जाऊ शकतो मित्रांनो 15+ कट ऑफ जाऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्याचा हे एक अंदाजित आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे रायगड जिल्हा. पद शिपाई हमाल एकूण जागा आहेत 68. 476 विद्यार्थी टोटल घेतले जाणार. एकूण अर्ज आलेले आहेत 5585 आणि हा कट ऑफ बघा मित्रांनो 16+ जाऊ शकतो कट ऑफ. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. शिपाई हमाल जागा आहेत 32. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 224. एकूण अर्ज आलेले आहेत 3145. कट ऑफ मित्रांनो 15+ जाऊ शकतो धाराशिव जिल्ह्याचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे नांदेड जिल्हा. पद बघा शिपाई हमाल जागा आहेत 31. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 317. एकूण अर्ज आलेले आहेत 3392. कट ऑफ 17+ जाऊ शकतो. हे एक अंदाजित आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे नागपूर जिल्हा. पद आहे शिपाई हमाल जागा आहेत 45. एकूण विद्यार्थी घेतले जाणार 315. एकूण अर्ज आलेले आहेत 7026. कट ऑफ मित्रांनो 18+ जाऊ शकतो नागपूर जिल्ह्याचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. पद शिपाई हमाल जागा आहेत 46. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 322. एकूण अर्ज आलेले आहेत 8703. कट ऑफ मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचा 17+ जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे जालना जिल्हा. पद आहे शिपाई हमाल जागा आहेत 14. टोटल विद्यार्थी घेतले जाणार 98. एकूण अर्ज आलेले आहेत 1510. कट ऑफ जाऊ शकतो 17+. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे जळगाव जिल्हा. पद शिपाई हमाल जागा आहे 43 आणि एकूण जे विद्यार्थी घेतले जाणार आहेत ते घेतले 301. एकूण अर्ज आहेत आलेले आहेत 5549. कट ऑफ जाऊ शकतो 16+ जळगाव जिल्ह्याचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. पद आहे शिपाई हमाल जागा आहेत 14 जागा आहेत आणि 98 विद्यार्थी घेतले जाणार. एकूण अर्ज आलेले आहेत 1778. कट ऑफ 15+ जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. पद शिपाई हमाल टोटल जागा आहेत 10. 70 विद्यार्थी घेतले जाणार. एकूण अर्ज आलेले आहेत 1595. कट ऑफ 18+ जाऊ शकतो. हे एक अंदाजित आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट जिल्हा भंडारा जिल्हा. तर बघा भंडारा जिल्ह्याचं बघा मित्रांनो पद आहे शिपाई हमाल जागा आहेत 20 आणि मित्रांनो 140 विद्यार्थी घेतले जाणार आहेत. एकूण अर्ज आलेले आहेत 2797 आणि कट ऑफ जाऊ शकतो 17+. आता याच्यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्हा राहिलेला आहे. तर बुलढाणा जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे तो मित्रांनो
15 ते 16 प्लस जाऊ शकतो. या रेंजमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा कट ऑफ राहील. या पीडीएफ मध्ये तो कट ऑफ घ्यायचा राहिला, एक जिल्हा राहिला बुलढाणा जिल्हा. ठीक आहे, त्या जिल्ह्याचा कट ऑफ मित्रांनो 15 ते 16 या रेंजमध्ये जाऊ शकतो. हे एक अंदाजित आहे. या व्हिडिओमध्ये किंवा ही जी संपूर्ण पीडीएफ आहे तुम्हाला मी परत एकदा दाखवतोय. या पूर्ण पीडीएफ मध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला असेल कोणत्याही ठिकाणी, आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही मित्रांनो आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा. कोणकोणत्या जिल्ह्यामधून आपले व्हिडिओज पाहिले जातात हे मला समजलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, काही डाऊट असेल, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बिनधास्त विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.